अच्छा बरोबर. आणि आता याला मग बरं ठीक आहे. नंतर 2 किलो भरला, नंतर किती भरला परत? आता परत 2 किलो. परत 2 60 किलो. दिवसाला 2 किलो माझं टार्गेट आहे. म्हणजे एकूण झाडाला किती गेलंय खत आपलं भूमी अमृत? 4 किलो गेलंय एका झाडाला. आणि या ना पुढे या ना. आणि सगळ्यात महत्वाचं सर, याला हे किती गेलंय आपलं लिक्विड किती गेलंय? लिक्विड याला 15 दिवसाला 5 लिटर देतोय. 15 दिवसाला 5 लिटर. अच्छा. म्हणजे मागच्या वर्षी बाग नव्हता सर असा? नाही. म्हणजे सेटिंग त्याची आणि सगळ्यात महत्वाचं फळाची तुम्ही साईज पहा, सगळी सारखी, चकाकी वगैरे कुठेही. वन टाइम सेटिंग आहे सर पूर्ण. वन टाइम सगळं एकाच टायमाला सेटिंग झालंय. ते काय होतं, टप्प्याटप्प्याने सेटिंग झालं का मग काही फळ एकदम छोटे राहतात, बरोबर, काही एकदम मोठे राहतात, बरोबर. ते पुढं हार्वेस्टिंगला बी सगळे संघ येत नाही. बरोबर. वेळेस काय होणार, पूर्ण वन टाइमच निघणार. अच्छा. म्हणजे 10, 26 आणि भूमी अमृत हे सोडून दुसरं काही टाकेल नाही. दुसरं काही आणि लिक्विड खालून भूमी चार्जर सोडलंय. याच्या पलीकडे कंटिन्यू सोडतोय मी. 15 दिवसाला 5 लिटर. 15 दिवसाला 5 लिटर. किती झाडाला? 800 झाडाला. 500 झाडाला. सॉरी 500 झाडाला. अच्छा बर. एका झाडाला पाठीमागच्या वर्षी किती फळ होतं? फळाचं तसं मोजलं नाही, पण गेल्या वर्षी काय ॲव्हरेज नाही आलं. आता ह्या वेळेस जर आपण प्रत्येक कोणतं जरी झाड घेतलं तर किती? विशेष म्हणजे यावर्षी एकही झाड फेल नाही. म्हणजे एवढ्या 500 झाडामधून ना एक बी झाडाला म्हणजे 100च्या पुढेच फळ येतं. अच्छा. 100च्या आत एकही झाड सापडणार नाही. मागच्या वर्षी दर सोड झाली होती. म्हणजे झाडाला लोड होता, काहीला नव्हता. म्हणजे खालीच होते, पूर्ण खाली होते. अच्छा. आता तुम्ही मगाशी म्हटले काहीतरी आता एका झाडाला 300 प्लस काहीतरी आहेत. 300 बी आहेत, काहीला 300च्या पुढे आहेत, काही 200 आहेत. म्हणजे सरासरी 200च्या पुढे सेटिंग आहे. आणि झाडाचं आयुर्मान हे 9 वर्ष झालंय. अच्छा. नाही, सगळ्यात महत्वाचं सर, झाड जर प्रत्येक झाड बघितलं तुम्ही तर त्याची खोड जी आहे आणि त्याची जी काडी आहे सर, तुम्ही पहा ना. सर कॅनोपी सगळ्यात महत्वाचं सगळ्या गोष्टी एकदम मस्त आहेत. म्हणजे झाडाचं शायनिंग, चमक आणि फळावरली चमक बी, आपण जे ग्लेजिंग म्हणतो ते एकदम मस्त आहे. आणि एवढं टेम्परेचर आहे तरी झाड पाण्याला बी दम धरते. सगळ्यात महत्वाचं. अच्छा. आज 10 एप्रिल आहे. 10 एप्रिल असून सुद्धा झाड असं म्हणजे सुकत नाही. म्हणजे कमी पाणी असेल तरी भूमी अमृतमुळे काय होतंय, खतामुळं पाणी धरायची कॅपॅसिटी वाढते माझ्या मते. बरं, कोणतं झाड घ्या ना सर, कोणत्याही झाडाला म्हणजे पूर्ण असे गच्च भरेल आहे. एकासाठी असं एकही झाड सापडणार नाही तुम्हाला ज्याला माल कमी आहे. सर तुम्हाला दाखवतो अलीकडे आणा कॅमेरा. तुम्हाला जी मोकाशी म्हणलं मी स्ट्रोक, हे वैशिष्ट्य असतं. तर तुम्हाला साईज पाहिजे असेल फळाची तर स्ट्रोक पाहा सर. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतो, आपले भूमी अमृतचे जे खतं वापरतात शेतकरी, आपल्या शेतकऱ्याला प्रामाणिकपणे सल्ला हा सांगायचा आहे का, याचा स्ट्रोक हा नारळासारखा स्ट्रोक दिसतो. नारळासारखा स्ट्रोक आहे. मग जमिनीला काय लागतंय? जमिनीला पोषणच लागतंय. या फळाचा नारळासारखा स्ट्रोक राहतो ना, त्याची साईज बनते सर. बरोबर. तुम्ही कोणतं पण फळ घ्या ना सर, फळ बी आहे ना सर, असं शेंड्याला नाही कुठं, सगळं मुख्य काढीलाच. बरोबर. पण खालपासून जर पाहिलं आपण तर पार वर शेंड्यापर्यंत फळ लागेल सर. पूर्ण असं एकाच बाजू दिसते याच्यामध्ये, तर पूर्ण बाजूने जर पाहिलं आपण हवं सर, झाड फांदीलाच माल आहे सगळं. पूर्ण झाड फांदीला माल लागला. पहा ना सर, म्हणजे हे खूप वैशिष्ट्य आहे. फवारणी वगैरे सर? फवारण्याची रूल चालू असतं सर, जसे गरज पडन त्यानुसार. अच्छा. केमिकल काही आपलं दोन्ही मिक्स आलटून पलटून. बरोबर. जे आहे ते आहे. फक्त बेसर डोसला तुम्ही आपलं खत हे जे सर पाहिजे सर, याला आहे ना शेणखत देण्यापेक्षा आतापर्यंत मी काय करायचो, शेणखत विकत घ्यायचो. मग विकत घेऊन तिकडे पैसे घालण्यापेक्षा भूमी अमृत परवडतंय ना एकदम. बरोबर. बॅग बी स्वस्त, बॅग स्वस्त पडती आणि खत बी कमी नाही. आज एक ट्रायली घ्यायला 3-4 हजार रुपयाला जाते. बरोबर. ती वायाला लेबरला त्याला शेतात येऊन पडतो 1000 रुपये खर्च होतो. बरोबर. पुन्हा ती शेतात टाकायला 500 रुपये खर्च होतो. आणि सगळ्यात महत्वाचं, मी शेतकऱ्याला सगळ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राला सांगत असतो का तुम्ही शेणखत 100% वापरा. कोणत्याही कंपन्यांचं किंवा कोणाचं काही ऐकू नका, पण ते कुजलेलं वापरा. ओल्या शेणखत काय होतं सर, काय होतं, आपण जेव्हा शिकत घेतो ना ते शेणखत कुजलेलं नसतंच.
अच्छा, हा त्याला कुजा ते ओलसरच राहते. कारण काय होते ते हा चालू रनिंग मध्ये टाकायचं असतंय हा आणि आपण तेच भरतो तर आणून टाकतो. नाही, हुमणी सारखे आता मराठवाड्यात मी जातोय ना, तर तिकडचे भरपूर शेतकरी म्हणतात सर इकडं आमच्याकडे ती हुमणी ते काय म्हणतात त्याला ते सूत्रकृमी हा ते खाली आमचं ते मुळे घेऊन जातात. म्हटलं मग त्यांना आम्ही हा? कच्चं शेणखत गेल्यामुळे नेमॅटोड वाढतं. येस, मग मी शेतकऱ्यांना काय सांगतो का ते त्याचं कारणच हे का ते शेणखतातलं जे ओलं शेणखत तुम्ही ज्यावेळेस टाकता ना, त्यातले त्या आळ्या सगळे ते मुळ्या खाऊन घेतात. हो. तुम्ही टाकताना 100% टाका, कोणाचंही काही ऐकू नका, पण ते कुजलेलं टाका पूर्णपणे. शेणखत गेलं, शेणखत चांगलं आहे सर, पण विकत शेणखत स्वतःच घरचं शेणखत हा, असेल, नाही मग आपण म्हणतोच ना प्रत्येक म्हणजे स्वतःच घरचं शेणखत असेल ते व्यवस्थित कुजवलेलं असेल हो, तर 100% वापरावं. मी शेतकऱ्याला केदार सर मी काय सांगतो शेतकऱ्याला का तुम्ही शेणखताला भूमी अमृत हे खत पर्यायी. हा, पर्यायी. आता परवा दिवशी जळगावचे सर आहेत ते एक आपले शिरोडे सर म्हणून, त्यांनी ऊसाला टाकलंय आपल्याकडून. मला म्हणे, मी त्यांना रिक्वेस्ट केली सर तुम्ही एकदा वापरून बघा. ते म्हणे नक्की सर मी वापरतो. तर त्यांना आपण पाठवलं सर, काय प्रतिक्रिया आली सर खत टाकल्यानंतर. मग त्यांनी टाकायला सांगितलं, म्हणे सर याच्यात काही तुम्ही काजूचा छिलका वगैरे काही मिक्स हे म्हणला 100% सर. ते म्हणे मला याच्यात काजू सारखा वास आला म्हणे. म्हणजे आपलं खत जे आहे ना त्याचं मी शेतकऱ्याला चॅलेंज आहे आपल्याला.